नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या तासिकेमध्ये आपण बऱ्याच कालावधीनंतर भेटत आहोत. मध्ये आपला सगळ्यात मोठा सण दीपावली होता. सणाचा सगळ्यांनी आनंद घेतला असेल आणि आपल्याला असणारी सुट्टी चांगल्या प्रकारे तुम्ही एन्जॉय केली असेल. भरपूर फटाके वाजवले असतील, त्याचबरोबर खेळला बागडला असताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च आपण आपल्या या ऑनलाईन शिक्षण की ज्याच्यामध्ये आपण जवाहर विद्यालय आणि शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात आपण आत्तापर्यंत बरेचसा भाग पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये सुद्धा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि या परीक्षेचा एक महत्त्वाचा विषय मानसिक क्षमता चाचणी, ज्यालाच आपण बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा म्हणतो, या विषयाचा पाठ क्रमांक 2 जुळणारी आकृती या पाठाविषयी काही माहिती घेणार आहोत. आणि या पाठाशी संबंधित तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 23वर काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना जर आपण लक्षात घेतल्या तर या पाठावर आपल्याला त्या परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न असतील ते प्रश्न मात्र आपण चांगल्या प्रकारे सोडवू आणि त्याचबरोबर त्या प्रश्नासाठी असणारे गुण आपल्याला संपूर्णपणे मिळू शकतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. आणि तर बघा, पान क्रमांक 23 आणि त्यावर असणाऱ्या सूचना, या सूचना तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीनं आपल्याला या पाठावर असणारे प्रश्न सोडवता येतील. तर बघा, इथं मुख्य सूचना पहिल्यांदा दिलेली आहे की या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या 4 पर्यायामधून तुम्हाला उत्तराचे जे 4 पर्याय दिलेले असतील ABCD, त्या 4 पर्यायामधून प्रश्नाकृतीशी तंतोतंतपणे जुळणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. आणि जी तंतोतंत जुळणारी आकृती असेल त्याच्या पर्याय क्रमांकाला उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला गोल रंगवायचा आहे. आणि हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला गाळणी पद्धतीचा वापर करायचा आहे. गाळणी पद्धत म्हणजे कसे की आपण आपल्याकडे समजा एखादा ग्लास पाणी आहे, त्या पाणीमध्ये काही केर, काड्या, कचरा पडला असेल तर आपण गाळणीच्या साहाय्यानं ते पाणी गाळून तो कचरा, त्या काड्या बाजूला करतो. त्याच पद्धतीनं आपल्याला चुकीच्या उत्तराचे पर्याय बाजूला करत 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 अचूक उत्तराच्या पर्यायाकडे जायचं आहे. म्हणजे चुकीची उत्तर गाळत 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 आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर अशा पद्धतीनं गाळणी चाचणी या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये काही मार्गदर्शक सूचनासुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. तर त्यातली पहिली मार्गदर्शक सूचना आहे की प्रश्नाकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तराकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही हे पहा. ज्या उत्तराकृतीमध्ये ती नसेल त्या उत्तराकृत्या वगळा. की प्रत्येक प्रश्नाकृतीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक मुख्य आकृती असते. मग ह्या मुख्य आकृतीकडे आपल्याला सुरुवातीला लक्ष केंद्रित करायचं आहे की दिलेल्या उत्तराच्या पर्यायामध्ये ती मुख्य आकृती आहे का नाही. ज्या पर्यायामध्ये मुख्य आकृती असणार नाही ते पर्याय आपल्याला ह्या टप्प्यावर गाळता येतात. समजा तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी 2 पर्यायामध्ये किंवा एका पर्यायामध्ये मुख्य आकृती नाही आहे तर ती आकृती तुम्हाला इथं गाळता येते. म्हणजे गाळून राहिलेले जे पर्याय आहेत त्याच पर्यायापैकी आपल्याला उत्तरानंतर शोधायचं आहे. आता दुसरी पायरी आहे याची की आता प्रश्नाकृतीमध्ये मुख्य आकृत्यासोबत ज्या लहान आकृत्या किंवा चिन्ह असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. आणि उत्तराकृतीच्या ज्या आकृत्यामध्ये हे लहान आकृत्या किंवा चिन्हे नसतील त्या आकृत्या आपल्याला ह्या टप्प्यावर गाळता येतात आणि आपल्याला अचूक उत्तर मात्र या टप्प्यावर भेटू शकतं. याही टप्प्यावर जर आपल्याला अचूक उत्तर भेटलं नाही तर त्याच्यासाठी तिसरी पायरी आहे की जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या किंवा लहान लहान चिन्ह असतील तर टप्प्याटप्प्यानं या प्रत्येक लहान आकृतीकडं आणि किंवा लहान चिन्हाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि मग असं निरीक्षण करत 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 आपल्याला आपल्या त्या प्रश्नाच्या अचूक उत्तराच्या पर्यायाकडे आपल्याला जायचं आहे, पोचायचं आहे. अतिशय सोपा भाग आहे.
बहुतांश विद्यार्थ्यांना या भागावर पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. फक्त आहे काय की आपल्या निरीक्षण क्षमतेचा आणि आपल्या निर्णय क्षमतेचा आपल्याला हे प्रश्न सोडवत असताना अतिशय अचूकरित्या वापर करायचा आहे. मग अशा प्रकारे ह्या सूचना किंवा ह्या पायऱ्या जर आपण चांगल्या प्रकारे लक्षात घेतल्या तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण अतिशय सहज रीतीने अचूक पद्धतीने सोडवू शकतो आणि आपल्याला या प्रश्नावर असणारे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आता इथून पुढे मात्र पान नंबर 23 आणि पान नंबर 24वर या प्रश्नाची या घटकाशी संदर्भित काही आपल्याला नमुना प्रश्न या पुस्तकामध्ये सोडून दिलेले आहेत की कशा स्वरूपाचे हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात हे लक्षात येण्यासाठी. तर या नमुना प्रश्नांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. इथं आपल्याला 1, 2, 6 प्रश्न त्यांनी स्पष्टीकरणासही सोडून दिलेले आहेत. ते आपण सुरुवातीला लक्षात घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील स्वाध्यायाचे आपल्याला जे प्रश्न 60 दिलेले आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा वापर करता येईल, त्यांचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग होऊ शकेल. तर आजच्या या पाठामध्ये आपण पाहू जुळणारी आकृती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठाशी निगडीत असणारे नमुना प्रश्न त्यातला पहिला प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. उत्तराकृत्यापैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. तर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्नाकृतीचं आपण लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि उत्तराकृत्यापैकी जी आकृती प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळेल त्या आकृतीची निवड आपल्याला उत्तर म्हणून या प्रश्नाचं करायचं आहे. तर प्रश्नाकृतीचं जर आपण तंतोतंत निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं आणि उत्तराकृत्याचं जर आपण तंतोतंत निरीक्षण केलं तर आपल्याला पाहिले आता ए पर्यायामधली आकृती जर पाहिली तर प्रश्नाकृतीतला हा जो मुख्य भाग आहे यल आकाराचा आणि त्या यल आकाराच्या वरच्या टोकाला एका बाण दाखवलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला एक अर्धवर्तुळाकार असं एक चिन्ह दाखवलेलं आहे. तर ए प्रश्नाकृतीमध्ये जर आपण यल आकाराच्या वरच्या टोकाला इथं बाणाचं टोक आहे परंतु या आकृतीमध्ये इथं मात्र अर्धवर्तुळाकार दाखवलेला आहे, त्याच्यामुळं हे उत्तर आपल्याला असणार नाही, हे उत्तर आपल्याला गाळावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायाकडे पाहायचं. दुसऱ्या पर्यायामध्ये इथं बाणाचं टोक दाखवलेलं आहे, इथं सुद्धा अर्धवर्तुळाकार दाखवलेला आहे परंतु इथं मात्र जो अर्धवर्तुळाकार दाखवलेला आहे तो मात्र प्रश्नाकृतीच्या अगदी उलट दाखवलेला आहे, त्याच्यामुळं बी हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. त्यानंतर सी पर्यायातील आकृतीकडे जर आपण पाहिलं तर सी पर्यायामधले आता यल आकाराचं वरचं बाणाचं टोक, इथं पण बाणाचं टोक आहे, हा आकार सुद्धा सारखा आहे प्रश्नाकृती मधल्यासारखा आणि हा आकार सुद्धा प्रश्नाकृती मधल्यासारखाच तंतोतंत सारखा असल्यामुळं हे आपलं सी हे आपलं उत्तर असणार आहे. परंतु डी तर काय आता आपल्याला ते डी पाहिल्या आपल्याला ते गळून जातं कारण की यल आकाराच्या अगदी उलट हा आकार दाखवलेला आहे, हा तर आपला पर्याय सुरुवातीला गळून जातो. म्हणजेच की आपला पर्याय कोणता असणार आहे उत्तराचा? पर्याय क्रमांक सी. म्हणून आपल्याला इथं उत्तर पर्याय क्रमांक सी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहू. दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्नाकृतीची जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि उत्तराकृत्याचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की आता ए आकृती ही तर अगदी भिन्न आहे, तिरकस दाखवलेली आहे, त्याच्यामुळं हे गळून जाईल. गाळणी पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचे एवढं मात्र लक्षात घ्या. बी आकृती जर पाहिली तर ती प्रश्नाकृतीशी अगदी तंतोतंतपणे जुळते. सी आकृती पाहिली तर ती प्रश्नाकृतीच्या आरशातली प्रतिमा वाटते, त्याच्यामुळे ती सुद्धा गळून जाईल. आणि डी आकृती हा खालचा भाग आहे तो तिरकस दाखवलेला आहे, त्याच्यामुळं ती सुद्धा गळून जाईल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक बी.
तिथं आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक स्पष्टीकरणासहित बी हे दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा नमुना प्रश्न आपण पाहूयात. तिसरा नमुना प्रश्न आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहात. तर हा जरा थोडा याची काठिण्य पातळी वाढलेली आहे, परंतु प्रश्नाकृतीचं आपण तंतोतंत काळजीपूर्वक निरीक्षण करू. डाव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह दाखवलेलं आहे, उजव्या बाजूला अधिकचं चिन्ह दाखवलेलं आहे. वरचा भाग छायांकित केलेला आहे रेषा मारून, खालचा भाग सुद्धा रेषा मारून छायांकित केलेला आहे, परंतु रेषेचा जर पॅटर्न पाहिला तो मात्र आपण लक्षात घेतला पाहिजे. आता याच्या उत्तराकृती आपण पाहूया. उत्तराकृतीमध्ये डाव्या बाजूला ह्या ए पर्यायामध्ये डाव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह दाखवलं आहे, इथं अधिकचं उजव्या बाजूला चिन्ह दाखवलेलं आहे. पहिल्यांदा आपण चिन्ह पाहूया, चिन्ह लक्षात घेऊया आणि त्यानंतर पुन्हा ह्या रेषांचा विचार करून उत्तर आपण काढूया. त्याच्यानंतर बघा इथं बी पर्यायामध्ये डाव्या बाजूला अधिकचं चिन्ह दाखवलं आहे आणि उजव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह दाखवलेलं आहे. प्रश्नाकृतीच्या अगदी विरुद्ध हे केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या बी पर्याय आपला इथंच गळून जाणार आहे. सी पर्यायामध्ये सुद्धा तसंच केलं आहे, डाव्या बाजूला अधिकचं चिन्ह आणि उजव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह प्रश्नाकृतीच्या अगदी विरुद्ध आहे, त्याच्यामुळं ते सुद्धा इथंच आपला हा सी पर्याय गळून जाणार आहे. डी पर्यायामध्ये मात्र बरोबर डाव्या बाजूला गुणाकाराचं उजव्या बाजूला अधिकचं चिन्ह दाखवलेलं आहे, परंतु आता हा त्याच्यानंतर आपला वरचा भाग आपण लक्षात घेऊ. वरचा भाग पाहिला तर ए पर्यायामध्ये सुद्धा आणि डी पर्यायामध्ये सुद्धा अगदी तंतोतंत तसाच दाखवलेला आहे प्रश्नाकृतीसारखा. त्याच्यानंतर खालच्या भागातल्या रेषा आपण जर लक्षात घेतल्या, ह्या भागातल्या खालच्या, तर आपल्याला लक्षात येतं की ए पर्यायामधल्या रेषा ह्या प्रश्नाकृतीपेक्षा वेगळ्या दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळं ए पर्याय आपला इथं गळून जाईल आणि राहिलेला जो डी पर्याय असेल ते ह्या प्रश्नाचं उत्तर असेल, कारण डी आकृती आणि प्रश्नाकृती अगदी तंतोतंत सारखी आहे आणि आपल्याला तंतोतंत सारखी असणारीच आकृती शोधायची आहे, त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. ते आपल्याला इथं स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे. त्याच्या पुढे आपण प्रश्न क्रमांक 4 घेऊया. प्रश्न क्रमांक 4 हा आहे, सोपा प्रश्न आहे हा. प्रश्नाकृती दिलेली सोपी आहे, चटकन आपल्याला लक्षात येण्यासारखी आहे. पर्याय सुद्धा त्याचे दिलेले आहेत आणि त्या दिलेल्या पर्यायापैकी आपण चटकन आपलं उत्तर शोधू शकतो. पर्याय क्रमांक बी आणि प्रश्नाकृती बघितली तर वेगळी वाटते, गाळून टाकायची, सोडून द्यायची. पर्याय क्रमांक सी हे सुद्धा आकृती दिलेल्या आकृतीपेक्षा अतिशय भिन्न वाटते, वेगळी वाटते, सोडून द्यायची. पर्याय क्रमांक डी ही आकृती सुद्धा अतिशय वेगळी वाटते, त्यामुळे ती सुद्धा सोडून द्यायची. पर्याय क्रमांक ए आणि प्रश्नाकृती ह्या अगदी तंतोतंत जुळणार आहेत आणि सारख्या वाटतात, त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. ते आपल्याला इथं उत्तर म्हणून ए दिलेलं आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न आपण पाहूयात. 5वा प्रश्न हा आहे आपल्या स्क्रीनवर. प्रश्नाकृती दिलेली आहे, त्याचा आकार आपण लक्षात घ्यायचा आहे, निरीक्षण करायचं आहे आणि त्याचा वरचा भाग त्याचा खालचा भाग हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्नाकृतीचं. त्यानंतर आपण आता उत्तराकडे जाणार आहोत आणि आपला पर्याय अचूक पर्याय शोधणार आहोत. ए पर्याय जर पाहिला, ह्याचा वरचा पण भाग आणि खालचा पण भाग दोन्हीही वेगळे वाटत आहेत, त्यामुळं ए पर्याय हा उत्तर असणार नाही, हे ए पर्याय गळाला. बी पर्यायाचं सुद्धा तसंच आहे, याचा आकार आणि प्रश्नाकृतीचा आकार वेगळा आहे, त्यामुळं हा बी पर्याय सुद्धा गळून जाईल. सी पर्यायामध्ये वरचा आकार आणि ह्या दोन्ही सी पर्यायाचा आणि प्रश्नाकृतीचा वरचा आकार सारखा आहे, परंतु सी पर्यायाकडे जर नीट लक्ष दिलं त्याच्या खालच्या बाजूला तर तो आकार मात्र प्रश्नाकृतीपेक्षा भिन्न आहे, त्यामुळं हा पर्याय सुद्धा गळून जाईल. आणि राहिलेला शेवटचा पर्याय तो जर पाहिला डी पर्याय आणि प्रश्नाकृती जर पाहिली, ते दोन्ही आकार सारख्या दिसतात, त्या दोन्ही आकार त्या सारख्या दिसतात, त्याच्यामुळे प्रश्नाकृतीशी
तंतोतंतपणे जुळणारा जर पर्याय क्रमांक असेल तर तो असणार आहे डी. म्हणून हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि आजच्या या नमुना प्रश्नामध्ये दिलेला शेवटचा प्रश्न आहे पुस्तकात दिलेला. ह्या आकृती मात्र तुम्हाला जरा काळजीपूर्वक पाहाव्या लागतील, कारण बऱ्याचशा आकृत्या किंवा बरीचशी चिन्ह या आकृत्यामध्ये दिलेल्या आहेत. मुख्य आकृत्या जवळजवळ सगळीकडे सारख्या दिसतात, परंतु जर तुम्ही सी प्रश्नाकृती आणि सी आकृती जर पाहिली तर सी आकृतीच्या आतमध्ये बाणाची टोकं दर्शवलेली नाहीत. त्याच्यामुळं सी पर्याय पाहिल्या आपल्याला तिथून गाळून टाकता येतो. डी पर्यायामध्ये प्रश्नाकृतीच्या वरच्या बाजूमध्ये छोटासा त्रिकोण दर्शवलेला आहे. तो त्रिकोण डी पर्यायामध्ये इथं आलेला नाही, त्यामुळे डी पर्याय सुद्धा आपल्याला इथं गाळून टाकावा लागतो. त्यानंतर ए आणि बी पर्याय जर आपण पाहिले तर ए पर्याय, बी पर्याय आणि प्रश्नाकृती यांच्याकडे जर थोडं आपण लक्ष दिलं तर ए पर्यायामध्ये वरच्या बाजूला असणारा त्रिकोण आणि बी आणि प्रश्नाकृतीमध्ये असलेला त्रिकोण यांच्यामध्ये थोडा त्यांनी बदल केलेला आहे. प्रश्नाकृतीमधला त्रिकोण वरच्या बाजूला आहे आणि ए पर्यायामध्ये दिलेला त्रिकोण हा या रेषेच्या खालच्या बाजूला दिलेला आहे. त्याच्यामुळं ए पर्याय हा या प्रश्नाचं उत्तर असणार नाही, तर तो पर्याय सुद्धा आपल्याला काढून टाकावा लागेल. राहिलेला जो पर्याय आहे बी पर्यायातली आकृती आणि आपली प्रश्नाकृती या दोन्ही आकृत्या तंतोतंत सारख्या आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. तर अशा रीतीनं मित्रांनो या जुळणारी आकृती या घटकावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि हा भाग सोपा आहे. केवळ निरीक्षण आणि आपली निर्णय क्षमता यांचा वापर करून आपल्याला हा भाग सोडवता येईल. यानंतर आपल्याला स्वाध्याय आपल्या पुस्तकाचं पान नंबर 25 वरचे 6 प्रश्न आणि 26 वरचे 7 प्रश्न, 13 प्रश्न आपल्याला आजच्या स्वाध्यायामध्ये सोडवायचे. तुम्ही वहीमध्ये ते सोडवा आणि त्याची फोटो माझ्या मात्र वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरला पाठवा, म्हणजे आपल्याला ते तपासता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.